नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं एस क्लास एज्युकेशनमध्ये मनापासून स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहतोय, तो म्हणजे भूगोलामधला जो की आहे पहिल्या पाठामधला क्षेत्रभेट याच्यामध्ये। तर तुम्हाला त्याच्यामध्ये असा एक प्रश्न आहे की क्षेत्रभेटीसाठी तुम्ही चाललेला आहात एखाद्या कारखान्यामध्ये किंवा कुठेही जात आहात। तर आपण या ठिकाणी कारखाना घेतलाय, एखाद्या कारखान्यामध्ये जात आहात आणि तुम्हाला त्यासाठी प्रश्नावली तयार करायची आहे। तर हा प्रश्न ऑलरेडी एक्झाममध्ये येऊन गेलाय, बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊन गेलाय आणि बऱ्याच जणांना कळत नाही की प्रश्नावली कशी बनवायची। तर त्यासाठी हा सेपरेट व्हिडिओ आहे आणि साधारणतः तुम्ही आतापर्यंत 10वीचा अभ्यास जर सुरू केला असेल तर हा प्रश्न तुम्हाला नेमका पडला असणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्षेत्रभेट हा जो पाठ आहे याच्यामधून खूप प्रश्न येत नाहीत, पण काही ठरलेले प्रश्न आहेत की क्षेत्रभेट म्हणजे काय, क्षेत्रभेटीसाठी जाताना तुम्ही कोणतं साहित्य घेऊन जाल किंवा अशी प्रश्नावली वगैरे तयार करा। तर हेच काही ठरलेले प्रश्न आहेत जे तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात। सो त्यातल्याच या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर आज आपण पाहणार आहोत। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार आहात तेव्हा तुम्ही अशा प्रकारे वरती प्रस्तावना देऊ शकता की देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कारखान्यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे। मग बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी कारखानदारी उपयुक्त ठरते, कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर गावांमध्ये काही प्रत्येकाकडे शेती असेलच असं नाही। त्यामुळे जे इतर लोक आहेत तर ते एकतर मजुरीसाठी जातात किंवा ते कारखान्यावरती कामाला जातात। मग त्याच्यामुळे कारखाना हा खरं तर रोजगार मिळवून देण्याचं काम करतोय, उत्पादनातून गरजांची पूर्तता होते आणि कारखान्याला भेट देताना पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागतो। आता अर्थात जेव्हा तुम्ही कारखान्यामध्ये जाणार आहात तेव्हा तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे किंवा तुम्ही तिथल्या लोकांना काय विचाराल की इथे काय कच्चा माल बनतो किंवा काय कच्चा माल येतो आणि त्यापासून तुम्ही काय पक्का माल बनवता किंवा कोणता पक्का माल बनवता। तर अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये येतील, तर तेच तुम्हाला लिहायचे आहेत। आता किती प्रश्न लिहायचे असतात तर साधारणतः हा प्रश्न 4 मार्कांसाठी विचारला जातो, जो की आपला शेवटचा क्वेश्चन आहे त्याच्यामुळे 8 प्रश्न तरी तुम्ही बनवणं अपेक्षित आहे। ठीक आहे, चला तर आता आपण बघूया की प्रश्न कशा प्रकारचे आहेत, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि मग तुम्ही एक्झाममध्ये अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत तर ते आरामात सॉल्व करू शकता। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे कारखान्याचं नाव काय आहे। आता अर्थात त्या नावामध्ये मग प्रकार येईलच की तो साखरेचा कारखाना आहे की कशाचा कारखाना आहे, जे काही असेल ते। मग कारखाना कुठे आहे तर त्या गावाचं, शहराचं, जिल्ह्याचं जे काही असेल त्याचं नाव त्याच्यामध्ये येईल। शहरापासून किंवा गावापासून कारखाना किती अंतरावरती आहे, हा प्रश्न आपण का विचारला याचं मागचं कारण असं आहे कारण जे कामगार येणार आहेत तर ते गावामध्ये किंवा शहरामध्ये राहतात, तिथून त्यांना यायला किती वेळ लागू शकतो। तर या सगळ्या गोष्टींचा अंदाज बांधण्यासाठी आपण हा प्रश्न विचारतोय। किंवा इवन असं पण होऊ शकतं की शहरांपासून जर खूप दूर असेल कारखाना तर वाहतुकीच्या सुविधांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। तर त्याच्यामुळे आपण विचारतोय की हा नेमका किती दूर आहे, जेणेकरून ते सहज आहे का वाहतूक वगैरे ते पण आपल्याला कळेल। नेक्स्ट असं आहे की कारखान्यातून कशाचे उत्पादन घेतले जाते किंवा कशाचं उत्पादन होतं, म्हणजेच नेमकं काय बनवतात इथे या कारखान्यामध्ये। उत्पादित मालासाठी बाजारपेठ कुठे आहे, तर सपोज आपण जर या ठिकाणी साखरेचा कारखाना असेल, ऊसापासून साखर बनवायची आहे, म्हणजे ऊस झाला कच्चा माल आणि साखर झाली पक्का माल। ठीक आहे, सो मग आता ही साखर कुठे विकताय तुम्ही, नेमकं कुठल्या बाजारपेठेमध्ये विकताय, इथे विकताय की बाहेर एक्सपोर्ट करताय, तर या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला या प्रश्नातून मिळेल। नेक्स्ट असं आहे की त्या कारखान्यामध्ये स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आहे का, म्हणजे इथल्या लोकांना काम दिलेलं आहे की बाहेरून आलेल्या लोकांना काम दिलं आहे। म्हणजे एक आयडियली असं असलं पाहिजे की त्याच आसपासच्या गावामधले किंवा आसपासच्या शहरांमधल्या लोकांना चान्स मिळाला पाहिजे। सो ते आपण इथे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। नेक्स्ट आहे की कारखान्यामधलं जे काही दूषित पाणी आहे त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं आहे, म्हणजे इथे आपण व्यवस्थापन पाहतोय, नियोजन पाहतोय। ठीक आहे, नेक्स्ट आहे कारखान्यामुळे कोणत्या प्रकारचे प्रदूषण होते आणि याची पण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, कारण कारखाना म्हटलं तर काही ना काहीतरी बाय प्रोडक्ट असणारच आहे। मग ते कुठल्या प्रकारचं आहे, हवेचं प्रदूषण होणार आहे की पाणी तुम्ही सांडपाणी असं सोडून देताय वगैरे, या सगळ्याची माहिती आपल्याला इथून घ्यायची आहे। नेक्स्ट आहे कारखान्याला लागणारा जो काही कच्चा माल आहे तर तो कुठून येतो, त्यानंतर त्याच म्हणजे आसपासच्या गावामधून येतोय की दूरून कुठून तरी येतोय, या सगळ्याची माहिती आपल्याला इथून मिळेल। नेक्स्ट आहे कारखान्यामध्ये कामगारांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते का, आणि घेतली जात असेल तर ती कशा प्रकारे घेतली जाते। आता अर्थात कारखान्यामध्ये जर काही एक दूषित वायू वगैरे बाहेर पडणार असेल तर मग त्यापासून कामगार स्वतःला कसं दूर ठेवतात किंवा सुरक्षित ठेवतात, आपण असं म्हणूया, दूर नाही सुरक्षित ठेवतात, मास्क वगैरे वापरतात का किंवा जे काही त्यासाठी असतील गोष्टी त्या वापरतायत का, हे सगळ्यांची उत्तरं तुम्हाला या प्रश्नामधून मिळतील। नेक्स्ट आहे कामगारांना वेतन वेळेवरती मिळते का, म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल की साधारणतः तो जो कारखाना आहे तर तो कामगारांची किती काळजी घेतोय। कारखान्यातील कामगारांची युनियन आहे का,
युनियन म्हणजे काय की जर कामगारांचे काही प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यामध्ये एक साधारणतः असतं ना की सगळे मिळून प्रश्न मांडतात, मग ते प्रश्न मुख्य जो काही असेल कारखान्याच्या त्याच्याकडे पाठवले जातात. तर बेसिकली असं काही युनियन वगैरे आहे का? कारखाना खाजगी क्षेत्रातील आहे की सार्वजनिक क्षेत्रातील आहे, म्हणजे जेणेकरून हे कळेल की त्याला गव्हर्नमेंट फंडिंग करते की कुठल्या एका खाजगी व्यक्तीचा आहे. तर या सगळ्याच्या आधारे आपल्याला पूर्णतः त्या कारखान्याची माहिती मिळते आणि तुम्हाला जेव्हा प्रश्नावली तयार करायची असेल तेव्हा अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला बनवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला खरोखर त्या कारखान्याबद्दल माहिती मिळेल. ठीक आहे, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लिहू शकता किंवा असे प्रश्न तुम्ही बनवू शकता. अजून याच्यामध्ये काही प्रश्न ॲड करायला पाहिजेत का ते पण तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतरांना पण त्याचा फायदा होईल. आणि या ठिकाणी 13 प्रश्न आहेत, तुम्हाला मात्र मिनिमम 8 प्रश्न बनवायचे आहेत. आणि शक्यतो ही प्रस्तावना कंपल्सरी नाही आहे, पण लिहिण्याचा प्रयत्न करा. तुमचं उत्तर अजून थोडंसं इनोव्हेटिव्ह वाटेल. जर तुम्हाला स्पेसिफिकली कुठल्याही कारखान्याचं नाव मेन्शन करायचं असेल, काल्पनिक नाव, असं काही रिअल नाव नको आहे आपल्याला, तर तुम्ही ते पण सांगू शकता की आम्ही या कारखान्याला भेट दिली होती आणि त्याची प्रश्नावली अशा प्रकारे तयार केली होती. आता यांनी तयार करायला पाहिजे किंवा विचार करावा लागतो असं सांगितले, तुम्ही सांगा की आम्ही तयार केली होती. ठीक आहे, सो बेसिकली तुम्ही याचं उत्तर कसंही फ्रेम करू शकता, फक्त एवढंच की प्रश्न तेवढे 8 असले पाहिजेत आणि ते त्या विषयाला अनुसरून असले पाहिजेत. सो आय होप की तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि तुम्ही जर अशा पद्धतीने उत्तर लिहिलं तर नक्कीच तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळणार आहेत. आणि जर हा प्रश्न 3 मार्कांसाठी आला तर तुम्हाला 6 प्रश्न बनवायचे आहेत. सो जेवढ्या मार्कांसाठी असेल त्याच्या दुप्पट तुम्हाला जसे प्रश्न बनवायचे आहेत. ठीक आहे, कारण आपण असं मानतोय की प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क मिळेल. ठीक आहे, सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारे कुठले असे ठराविक प्रश्न आहेत ज्याच्यावरती मी व्हिडिओ बनवावा हे सुद्धा तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.